ही आपण जशी इतर शैक्षणिक परिषद घेतो तशी परिषद मुळात नाही. ही गोष्ट आधीच ही परिषद एक विचार देण्यासाठी आहे. इथून जो पुढचा लढा आपल्याला लढायचा आहे, आमच्या लढ्यामध्ये वर्ध्याला आम्हाला सामील करून घ्यायचं होतं म्हणून आपण वर्ध्याला ही परिषद घेतो आहोत. शिक्षण क्षेत्रातलं जे आव्हान आपल्या पुढे आहे ते आव्हान नेमकं काय आहे, त्याचं गांभीर्य काय आहे ते समजून घेण्यासाठी आपण ही परिषद घेत आहोत. ही परिषद मुळात इथं अनेक जण तुम्हाला प्राध्यापक दिसत आहेत, पण त्या प्राध्यापकांच्या मार्गांसाठीही नाही. हे प्राध्यापक परिषदांचे मार्ग घेणारे प्राध्यापक नाहीत. हे प्राध्यापक विचार जगणारे लोक आहेत, विचार मांडणारे लोक आहेत आणि या चळवळीला बळकट करणारे लोक आहेत. आपण सर्वांच्या साक्षीने गुणवत्तेवर बोलताना मला मुळीच आनंद नाही, कारण या विषयावर आपल्याला बोलावं लागतंय हीच मुळात शोकांतिका आहे. शाळा वाचवण्यावर आपल्याला बोलावं लागतंय हीच मुळात शोकांतिका आहे. शिक्षण हक्क मोठ्या कष्टाने मिळालेला आहे, तो शिक्षण हक्क वाचवण्यासाठी आपल्याला लढा द्यावा लागतोय हीच मुळात शोकांतिका आहे. हा आनंदाचा क्षण मुळीच नाही, हा सेलिब्रेट करण्याचा क्षण मुळीच नाही, हा लढा आहे. आणि या लढ्यासाठी एकत्रितपणे एक उद्देश ठेवून पुढे कसं जाता येईल, त्या पुढे जाण्यासाठीचा कृती कार्यक्रम कशा पद्धतीने ठरवता येईल त्यासाठी आपण सर्व या ठिकाणी जमलेलो आहोत. आज या दिवसभराच्या वेळेमध्ये आपल्याकडे अनेकदा आपण संदेश देतो की परिषद वेळेवर सुरू होईल, तरी ही परिषद 1.5 तास 2 तास उशिरा सुरू झाली आणि त्यामुळे मान्यवर इतर सर्व जे वक्ते होते त्या वक्त्यांना न्याय देता आला नाही, वेळ देता आला नाही. जेव्हा आपण संधीच्या समानतेचं बोलतो तर आपण या वक्त्यांची संधी देखील हिरावून घेतो. मी विशेष असा वक्ता नाही, त्यामुळे मी माझा वेळ जावेद सरांना देण्याचा प्रयत्न केला. माझं म्हणणं आपल्यासमोर गुणवत्तेच्या भ्रमावर बोलत असताना मला सावित्रीबाईंची आठवण येते. सावित्रीबाई म्हणतात की शिक्षणाने मनुष्यत्व पशुत्व हटते पहा. की शिक्षणामध्ये शिक्षणाचा आशय समजून घेत असताना शिक्षण का घ्यायचं त्याचं उत्तर सावित्रीबाईंनी दिलं, खूप काळाआधी दिलं, की शिक्षणाने मनुष्यत्व पशुत्व हटते पहा. पुढे जाऊन सावित्रीबाई फुले म्हणतात की विद्या नाही शिक्षण नाही ती घेण्याची गोडी नाही तयास मानव म्हणावे. त्याला विद्या नाही, त्याला शिक्षण नाही, ती घेण्याची गोडीही त्याच्यामध्ये नाही, तयास मानव म्हणावे का. म्हणजे सावित्रीबाई फुले शिक्षण मानवतेशी जोडतात. सावित्रीबाई फुले शिक्षण मनुष्यत्वाशी जोडतात. हा धागा समजून घेतला पाहिजे. आपल्याला अनेकदा असं सांगण्यात येतं की व्यक्तीच्या आयुष्यातले सगळे प्रश्न शिक्षणाला सुटतात. मग आजच्या एखाद्या तरुण कोणाला विचारा, माझं सरकारला विचारा ज्याला नोकरी लागली, नोकरीवर आज मी तुम्हाला वेगळी व्याख्या दिली. माझ्यासारख्या माझ्या वयाच्या एखाद्या बेरोजगार कोणाला विचारा शिक्षण कशासाठी घेतोय, समोर रोजगारासाठी घेतोय. आज माझ्या बोलण्याचे संदर्भ बदलले. मी सांगतोय की शिक्षण मनुष्यत्वासाठी घेतोय. पण या जो काळ जो भोवताल आपला आहे त्या भोवतालामध्ये तुम्ही गेलात आणि विचारलं की शिक्षण कशासाठी घ्यायचं, तर भांडवलदारी व्यवस्थेनं आणि एकंदरीत ग्रामीण आणि भांडवलदारी व्यवस्थेनं शिक्षण का घ्यायचं, तर शिक्षण उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवण्यासाठी घ्यायचं, अशा पद्धतीची एक व्याख्या आपल्याला दिली. मग उदरनिर्वाहाचा प्रश्न कशातून सुटेल, उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटेल स्पर्धा केल्यामुळे. स्पर्धा आपल्या समोर आहे. उदरनिर्वाहाचा प्रश्न कसा सुटेल, तर मग परीक्षेमध्ये अव्वल आल्यामुळे. उदरनिर्वाहाचा प्रश्न कसा सुटेल, नीट जेईई सीईटी एक्झाम्स मध्ये पहिला आला आणि त्याला आपण गुणवत्ता कन्सिडर करतो. हे मी विस्ताराने सांगेन. मला अजून आपल्या पुढे पुढ्यात एक प्रश्न करायचा आहे की हा प्रश्न मुळात या ठिकाणी आधीचे वक्ते जे होते त्या सरांनी पहिल्या सत्रात उभा केला. तो हा की जिल्हा परिषदेच्या शाळांविषयी, सरकारी शाळांविषयी मी म्हणतो, जिल्हा परिषदेच्या शाळांनी आपला ग्रह काय झालेला आहे. आम्ही अनेक गावामध्ये वाशिममध्ये फिरलो. मी समाजकार्याचा प्राध्यापक असल्यामुळे आम्ही तसेही अनेक गावांमध्ये जातो. मुद्दाम माझ्यासारखा व्यक्ती सरकारी शिक्षणाविषयी अधिक चौकशी करतो की काय आहे शाळेविषयी तुमचं मत काय, गावकऱ्यांना आपण विचारतो की इथे शिकवलं जात आपल्याला
माहिती आहे सरकारी शाळांविषयी आपला काय की इथे सुविधा नाही. मुली बाथरूम नाहीये, तुम्ही जाऊन बघा बाथरूम नाहीये जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये. सुरक्षा नाहीये मुलींसाठी, स्वच्छतागृह व्यवस्थित नाही, मुलांसाठी बसायला जागा नाही, फरशा नाहीत, संसाधनं नाही, सुविधा नाही. चला प्रायव्हेट शाळेकडे बघूया. प्रायव्हेट शाळेमध्ये संसाधन आहे, शौचालय आहेत, सूट बूट घातलेले प्राध्यापक शिक्षक वर्ग शिकवायला आहे. प्रायव्हेट शाळेतल्या मुलाकडे बघितलं तर आपल्याला दिसतं की त्याचे कपडे, त्याचं दप्तर, त्याच्या दप्तरामध्ये असलेला कंपास, त्याच्यातली पुस्तकं, पुस्तकांचा रंग, त्याची ठेवण, हे सगळं दिसल्यावर आपल्याला दिसते की अरे ही गुणवत्ता आहे. सरकारी शाळांकडे एक नजर मारून सरकारी शाळांकडे आपण बघतो उबट वास येतोय, फरशा फुटलेल्या आहेत, वाऱ्या धुतलेल्या नाहीये, 2-2 महिने 3-3 महिने झाले. एकच शिक्षक आहे, तोही कसा तरी शिकवतोय, कुठून तरी येतोय. आणि अशा वातावरणात कोणता पालक आपला मुलगा टाकेल? कोणीच टाकणार नाही. हे घडलं का? सरकारी शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं जात नाही. हा मानस तयार कसा काय झाला याच्या मुळात गेलं पाहिजे. खरं तर कपडे, सुविधा याच्याशी गुणवत्तेचा संबंध जो आपण जोडतोय ना, हा मुळात चुकीचा आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. ही सुविधा आहे म्हणजे